नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हालाही ब्लाऊज शिवताना समोरच्या आर्महोलला लावताना बाही कमी पडते का? मग ही ट्रिक वापरा, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, आपल्याला काय करायचं आहे तर बाहीच्या सेंटरवरती मार्क करायचा आहे आणि ब्लाऊजचा शोल्डर जॉईंटचा जो सेंटर आहे त्याच्यापासून आपल्याला अर्धा सेंटीमीटर फक्त समोर घ्यायची आहे बाही. समोरच्या बाजूकडनं फक्त अर्धा सेंटीमीटर समोरच्या बाजूकडे थोडी समोर घेऊन आपल्याला बाही अशा प्रकारे टच करायची. आणि बाही शिवताना बघा, अस्तर जोडताना जी शिलाई आपण घेतलेली आहे बाहीवर, ती शिलाई आपल्याला इकडनं तिकडनं दोन्ही बाजूंनं हलके कट मारून द्यायचे आहे. म्हणजे ही शिलाई आवडल्यासारखी राहणार नाही आणि आपण जेव्हा बाही टच करू तेव्हा तिथे खिचल्यासारखं होणार नाही आणि बाही अगदी रिलॅक्स अशी पूर्ण लावल्या जाईल. हे बघा, ह्या प्रकारे लावून देऊ म्हणजे रिलॅक्स व्यवस्थित बाही आपली लावण्यात येईल. आपण कारण जी शिलाई होती तिला कट दिलेली आहे, त्यामुळे बाही अगदी रिलॅक्स अशी पॉश अशी लावण्यात येईल आपली. बघा, व्यवस्थित पुरलेली आहे. आणि आता आपण समोरच्या बाजूने देखील लावून घेऊया. अर्धा सेंटीमीटर समोर घेऊन सुद्धा मागच्या बाजूनं आपली बाही अतिशय परफेक्ट अशी लावताना पुरलेली आहे. इकडल्या पण बाजूच्या आपण शिलाया व्यवस्थित कट करून घेतलेल्या आहे रिलॅक्स होण्यासाठी बाही. आणि आता बघा, समोरच्या बाजूने देखील आपण बाही व्यवस्थितरित्या जोडत आहोत. आणि असं हळूवारपणे जोडत जाऊन बघा, ही आपली बाही अगदी कटोकट पुरत आहे. जो उरला आहे तो मेन फॅब्रिक आहे आणि आपलं मेन कटिंग जे आहे ते अस्तरवरती आहे, त्यामुळे ते अगदी परफेक्ट असं पुरलेलं आहे. आणि बघा, दुसरी शिलाई देखील आपण इथे कंप्लीट करून घेऊया फटाफट. आणि बघा, इथे धागे निघत असतात, सिल्की कपडा राहतो, तर आपण ह्या प्रकारे त्याला ओव्हरलॉकच्या मशीनशिवाय ह्या प्रकारे तुम्ही बघू शकता असं ओव्हरलॉक करून घ्यायचं मैत्रिणींनो. म्हणजे एकही धागा आपला शिवल्यानंतर निघणार नाही आणि फिनिशिंग देखील अशी अतिशय सुंदर अशी पॉश अशी दिसेल मैत्रिणींनो. तुम्ही देखील करून बघा, फक्त हळूवार करा. आणि हे बघा, इकडनं तिकडनं दोन्ही बाजूकडनं आपली बाही अतिशय बरोबर पुरलेली आहे. अर्धा सेंटीमीटर आपण समोरच्या बाजूकडनं समोर घेतलेली आहे, तरी परंतु दोन्ही बाजूंनी आपल्याला बरोबर पुरलेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे, माहिती आवडली का? माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि गुड बाय.